नमस्कार सगळ्यांना. तर मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. तर ती कधी दाखल होणार आहे? त्याचं तिकीट काय असणार आहे? ते थांबे किती असणार आहेत? प्रत्येक स्थानकावाईज त्याचं तिकीट हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स मी देत राहील. तर पाहत आपण की सगळ्यांना माहिती आहे की मुंबई मेट्रो 3 ही अंडरग्राऊंड ट्रेन असणार आहे, जेणेकरून लोकलवरचा जो ताण आहे, अतिरिक्त ताण, गर्दी ही कमी होण्यास मदत होणार आहे. त्याच्यामुळे लोकलमध्ये जी गर्दी असणार आहे प्रवाशांची ती कमी होण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांना सुखद प्रवास करण्यासाठी करायला मिळणार आहे या मेट्रो ट्रेनमुळे. त्याला पाहूयात काय आहे सविस्तर माहिती. बघा, मुंबई मेट्रो 3 तिकीट रेट्स. मेट्रो 3चं तिकिटाचा दर काय, कुठून कुठवर सेवा, कसा होणार फायदा, जाणून घ्या सर्व काही. तर पहा, मुंबई मेट्रो 3 ही जी आहे ती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून ती 33.5 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्ग उभारला जात असून त्यावर एकूण 27 स्थानकं असणार आहेत. म्हणजे या मेट्रोवर एकूण 27 स्थानकं असणार आहेत. तर पाहूयात काय, कुलाबा ते सिब्स मेट्रो 3 मार्गिकेचे लोकार्पण 5 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील आरे ते BKC ही वाहतूक 6 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार या पहिल्या टप्प्यातील आरे ते BKC या प्रवासासाठी ₹50 तिकीट आकारले जाणार आहे. या मार्गावर सर्वात कमी तिकीट ₹10 असणार आहे. म्हणजे कुलाबा ते सिब्स ही हे जे आहे त्याचं लोकार्पण म्हणजे लवकरच ही प्रवाशांच्या सेवेत 5 ऑक्टोबरपासून येण्याची शक्यता आहे. तसेच आरे ते BKC ऑलरेडी आता 6 पासून तुम्हाला मिळणार आहे, चालू होणार आहे. याचा प्रवास तुम्हाला करता येणार आहे. आरे ते BKC पर्यंतचा प्रवास तुम्हाला आता 6 ऑक्टोबरपासून करता येणार आहे. तसेच कुलाबा ते सिब्सही 5 ऑक्टोबरपासून चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरे ते BKC हा जो प्रवास आहे पूर्ण आरेपासून BKC पर्यंत तुम्हाला ₹50 लागतील. तसेच याच्यातला कमीत कमी जो तिकीट आहे ₹10 असणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून 33.5 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात असून त्यावर एकूण 27 स्थानके असतील. या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात आरे ते BKC हा मार्ग सुरू होत असून त्यावर 10 स्थानके आहेत. हा मार्ग 12.5 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गिकेवर सर्वात कमी तिकीट दर हे ₹10 असेल, तर आरे BKC प्रवासासाठी मुंबईकरांना ₹50 मोजावे लागणार आहेत. म्हणजे आरे ते BKC हा पहिला टप्पा आहे, तो लवकरच चालू होणार आहे 6 ऑक्टोबरपासून. आणि याची 10 स्थानक आहे, त्याच्यावर हे तिकीट पण कमीत कमी ₹10 असणार आहे. आणि पूर्ण जो प्रवास आहे आरे ते BKC हा ₹50 असणार आहे. आरे JVLR ते मरोळ नाक्यापर्यंतच्या अंतरासाठी प्रवाशांना ₹20 भाडे द्यावे लागणार आहे. तर आरे JVLR स्थानकापासून विमानतळ T1 टर्मिनल स्थानकापर्यंत ₹30 भाडे आकारले जाणार आहे. त्यातच वांद्रे कॉलनी स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी प्रवाशांना ₹40 मोजावे लागणार आहेत. बघा, असे असणारे भाडे स्टेशन वाईज असं भाडं असणार आहे तुम्हाला. तर गाडी कधी सुटणार, टायमिंग बघत काय आहे. मेट्रो 3 मार्गिकेवरून पहिली गाडी सकाळी 6:30 वाजता सुटेल. शेवटची गाडी रात्री 10:30 वाजता सुटेल. म्हणजे सकाळी पहिली ट्रेन असणार आहे 6:30ची असणार आहे. 6:30च्या पुढं ट्रेन चालू होतील आणि लास्टची असणार ती 10:30 असणार रात्री. 10:30च्या नंतर कुठलीही ट्रेन नसणार आहे. पहिल्या टप्प्यात कोणकोणती स्थानकं आहेत पाहूयात. सिप्स, MIDC अंधेरी, मरोळ नाका, CSMIA T2, सहार रोड, CSMIA T1, सांताक्रूज, वांद्रे कॉलनी BKC. ठीक आहे, असे असणारे स्थानक ही. आता आपण बघूयात की स्टेशन वाईज किती असणार आहे भाडं. ही अंडरग्राऊंड ट्रेन आहे, पाहू शकता तुम्ही असं. आता बघूयात तिकीट किती आहे. सिप्सपर्यंत आहे ₹10, MIDC अंधेरी ₹20, मरोळ नाका ₹20, CSMIA T2 असणारे ₹30, सहार रोड असणारे ₹30, देन CSMIA T1 असणारे ₹30, सांताक्रूज 40, वांद्रा कॉलनी 40, BKC 50. असे हे दर असणार आहेत. किलोमीटर वाईज बघत दर दिलेले आहेत तिथे. तर 5 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबरला हे दोन्ही ट्रेन तुम्हाला तुमच्या सेवेत तुम्हाला येणार आहेत. तर मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची बातमी ठरणार आहे आणि खूप आरामदायी प्रवास होणार आहे मुंबईकरांचा आता इथून पुढे. कारण लोकलमध्ये सगळ्यांना माहिती आहे खूप गर्दी असते, जागा नसते, थांबायलाही जागा नसते, उभं राहायला किती गर्दी असते. तर ह्या मेट्रोमुळे लोकलमधली गर्दी कमी होईल, लोक ह्या मेट्रोचा वापर करतील अशी आशा आहे. आणि ही जी ट्रेन आहे ती मेट्रो ट्रेन आहे, त्याच्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे. असं गर्दीत वगैरे काही नसणार आहे त्याला एवढी जास्ती. त्याच्यामुळे प्रवाशांना चांगला प्रवास करता येणार आहे. तर सगळ्यांनी याच्यातनं प्रवास करावा. चला, ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.